गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून वारली पेंटिंग स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बबलू गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बापू उर्फ तात्या चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पेठे, मुख्याध्यापक प्रवीण खेरनार, उपाध्यक्ष लहान विभाग सदस्य अनवर सय्यद, संदीप पिठे, धनराज महाले, अल्पसंख्याक सेल तालुका उपाध्यक्ष रिया सय्यद, अश्विनी चव्हाण, कविता कडाळे आदी मान्यवर उपस्थित होते। शाळेचे शिक्षक दिलीप झुरडे यांनी आदिवासी जीवनशैली व संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या उद्देशाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त उपक्रम सुचवलाय व सर्व सहकाऱ्यांच्या वतीने राबवून स्वतः वैयक्तिक खर्च करून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी सर्व शिक्षकांचा पेन व गुलाब पुष्प देऊन शालेय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून शाळेचे शिक्षक दिलीप झुरडे यांचे कौतुक करून इतर शिक्षकांनीही त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगून झुरडे यांचा विशेष सत्कार केला। या प्रसंगी संजय सोनवणे, गोविंद ढेपले, अमोल पवार, प्रदीप सावंत, रवींद्र काकुते, प्रदीप उनवणे, ज्ञानेश्वर वायाळ, वैशाली वाघेरे, रोहिणी चव्हाण आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले, तर आभार प्रदीप सावंत यांनी मानले। आपल्या शाळेतील तुम्हाला सगळ्यांना परिचित असलेले आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक सन्माननीय आमचे मित्र दिलीप झुरडे सर यांनी 9 ऑगस्टच्या दिवशी सांगितलं की मुलांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या संस्कृतीची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांना त्या कला ज्या आहेत त्या कला विद्यार्थ्यांना जोपासता याव्यात आणि म्हणून आपण शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकला स्पर्धा आयोजित करूया आणि त्या सर्व कार्यक्रमासाठी किंवा त्या कार्यक्रमाला मुख्याध्यापक खैरनार सरांनी आणि सर्व सहकार्यांनी प्रयत्न केले किंवा मदत केली आणि सर्वांच्या सहकार्यातून 9 ऑगस्टच्या जो एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।